कोल्हापूर जिल्ह्यातील गिरगाव गावात धक्कादायक प्रकार समोर आला। कुणबी समाजाच्या नोंदींमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या। एका गावातील कुणबी नोंदींमध्ये दुसऱ्या गावातील नागरिकांची नावं समाविष्ट असल्याचं उघडकीस आलंय। हा प्रकार फक्त गिरगाव पुरता मर्यादित नसून जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात घडलाय, असा दावा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे नेते रुपेश पाटील यांनी केला। कोल्हापूर जिल्ह्यातील गिरगाव गावाच्या कुणबी नोंदींची तपासणी करताना या त्रुटी समोर आल्या। गिरगावच्या यादीत दुसऱ्या गावातील अनेक नागरिकांची नावं कशी समाविष्ट झाली याबाबत प्रशासनाकडून अद्याप स्पष्टीकरण आलेलं नाही। यासोबतच गिरगाव गावाची मुख्य यादी प्रशासनाकडून हरवली गेल्याचा किंवा जाणीवपूर्वक गायब केल्याचा संशय स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील यांनी व्यक्त केला। न्यायमूर्ती शिंदे समितीच्या वतीने 2023 पासून जे कुणबी अभिलेखे शोधण्याचं काम चालू होतं, त्यामध्ये जवळपास 56 लाख नोंदी सापडलेल्या होत्या। कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने देखील ज्या नोंदी सापडल्या त्या आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या होत्या आणि त्यानुसार प्रत्येक गावामध्ये नागरिकांनी आपापली नावं, मराठीने आपली नावं त्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न केलेला होता। माझ्याकडे आता एक यादी आहे, गिरगाव नावाचं गाव आहे कोल्हापूरपासून जवळचं, माझंच गाव। तर या गावच्या यादीमध्ये आमची नावं कुणाची जुळत नव्हती। आता परत हे आंदोलन सुरू झालं असताना आम्ही ही यादी परत मोडी तज्ज्ञांच्याकडनं तपासून घेतली। तर या यादीमध्ये साठे आणि सेरे नावाची नोंद केलेली आहे मोडीचं मराठी ट्रान्सलेशन करताना। तर सेरे नावाचा एकही आमच्या भागामध्ये कुणी माणूस नाही, त्यामुळे मोडीकडनं परत मोडी तज्ज्ञांच्याकडनं तपासला असता तर हे सेरे नसून ढेरे असल्याचं समोर आलं। त्यानुसार आम्ही इथं कोल्हापूर जिल्ह्यातल्या जिथं ढेरे आडनावाची माणसं आहेत त्या गावांच्यामध्ये आम्ही चौकशी केली आणि चौकशीअंती असं आढळून आलं की गिरगाव नावानं जी यादी प्रसिद्ध झालेली आहे ती कुर्डू नावाच्या गावची यादी आहे। कुर्डू गावातल्या लोकांच्या 80-81 लोकांच्या नोंदी 2 वर्षापूर्वी सापडलेल्या आहेत, पण प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे, चुकीच्या किंवा या षडयंत्रामुळे या लोकांना कुणबीचा लाभ घेता आलेला नाही। आणि त्याचबरोबर गिरगाव नावाचं जे आमचं गाव आहे या गावची यादी नेमकी कुठं गेली, कारण इथं गिरगावच्या नावानं प्रसिद्ध केलेली यादी ही कुर्डूची येते आणि कुर्डूच्या नावानं प्रसिद्ध केलेली यादी ही कुणाची हे माहीत नाही। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या या प्रशासनाच्या या चुकीची तक्रार आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे केलेली आहे आणि यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। हे चुकून झाले किंवा जाणीवपूर्वक केलेलं आहे हे देखील समोर आणलं पाहिजे आणि दोषींच्यावर कारवाई झाली पाहिजे। तसंच या नोंदी दुरुस्त करण्यासाठी परत एकदा मोडी तज्ज्ञांची एखादी समिती नेमावी आणि त्या समितीमार्फत वेगवेगळ्या गावांची चौकशी करावी आणि योग्य वारसदारापर्यंत कुणबीच्या नोंदी पोहोचवाव्यात। अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।